बघा, आपण काल उपसर्ग आणि उपसर्ग घटित शब्द शिकलो. उपसर्ग म्हणजे काय तुम्हाला समजलं. शब्दाच्या मूळ शब्दाच्या अगोदर जी अक्षरं जोडली जातात त्यांना आपण काय म्हणतो? उपसर्ग म्हणतो. बरोबर. आता आज आपण शिकणार आहोत प्रत्यय व प्रत्यय घटित शब्द. आता प्रत्यय म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेऊ. आलं लक्षात? मूळ शब्दाच्या नंतर जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय म्हणतात. आलं लक्षात? आता शब्दाच्या अगोदर नाही, शब्दानंतर. आणि मूळ शब्दाला प्रत्यय जोडून जे शब्द तयार होतात, जे नवीन शब्द तयार होतात त्यांना आपण म्हणतो प्रत्यय घटित शब्द. आता बघा, फळ्यावर तुमच्या समोर या फुलाच्या पाकळ्यांमध्ये मी शब्द दिलेले आहेत. बरोबर. तर या शब्दांना एक नवीन प्रत्यय लावून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचा आहे. कोणता प्रत्यय येईल बरं याच्यामध्ये? बरोबर. बघा कोणता प्रत्यय लावलाय त्याने? वान. आणि शब्द बघा कसे तयार होतात? पुण्यवान, सत्यवान, भाग्यवान, बलवान, गुणवान, धैर्यवान. वान हा एक प्रत्यय झाला. बरोबर. आता फळ्यावर एक दुसरा शब्दकोड आहे, त्याला तुम्ही योग्य प्रत्यय लावून काय करायचं आहे? नवीन शब्द तयार करू. चला आपण आपल्या प्रेक्षकांना विचारायचं आहे की याच्यामध्ये कोणता प्रत्यय येईल आणि त्याच्यापासून कोणते शब्द तयार होतील. समजलं?